नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतो आहोत मिक्स दाल पालक। आता हे मिक्स दाल पालकमध्ये बघा काय आपण काय वापरणार आहे ते दाखवते मी। इथं आपण पालक घेतलेला आहे, एक जुडी पालकाची घेतलेली आहे। पालक बारीक चिरून घेतलाय आपण। इथे एक टोमॅटो घेतलाय पिकलेला उभा चिरून, एक अर्धा कांदा घेतलेला आहे उभा चिरून, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि इथं बघा 3 प्रकारच्या डाळी घेतल्यात आपण। एक तूर डाळ घेतली अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे आपण। हे पहा, ही छोटी वाटी, ही अर्धी वाटी तूर डाळ घेतली, अर्धी वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे। आता हा पालक जो आहे, हा पालक तुम्ही अगदी 4-5 प्रकारच्या डाळी वापरून सुद्धा करू शकता। तर आता इथं मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। आता आपण हा कुकरला पालक शिजवणार आहे। इथे आपण कुकरचं भांडं घेतलं, हे पहा। ह्याच्यामध्ये आपण आता हा पालक टाकणार आहे। पौष्टिक असे आपले डाळ सुद्धा हे आपल्या पोटामध्ये जाते, त्याच्याबरोबर पालकही जातो। पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहे, लोहाचं प्रमाण पालकात जास्त आहे, त्याच्यामुळे पालक हा मुलांना द्या तुम्ही। कॅल्शियम आयर्न भरपूर आहे, त्याच्याबरोबर प्रोटीनसाठी आपण डाळी सुद्धा ह्याच्यामध्ये घालतोय। तर मी डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। ह्या 3 प्रकारच्या डाळी आपण हे मिक्स करून घेतली, मी डाळ धुवून घेतली आहे। तर हे पहा, आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकतोय। अर्धी वाटी मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सगळ्या प्रकारच्या डाळी ह्याच्यामध्ये वापरू शकता। मिक्स डाळ टाकून आपण पालक करू शकतो। हा पहा, आता अशा प्रकारे आपण काय करायचं, हा जो कच्चा कांदा आहे तो कांदा आपण टाकतोय बघा। अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर हा टोमॅटो पण टाकतोय आपण पालकमध्ये। ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या पण टाकतोय आपण। आणि हा 1 इंच आल्याचा तुकडा आहे तो टाकलाय। ह्या लसूण पाकळ्या आहेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकतोय आपण त्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये आपण आता हळद टाकतोय थोडीशी, हे पहा। हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा, थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला, थोडीशी 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहे, थोडंसं आपण मीठ टाकतोय। आता आपण काय करणार आहे, हे पाणी टाकणार आहे। आता हे पाणी टाकतोय आपण, एक अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे। असं तर आपल्याला पालकचं पाणी सुटणार आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, तर ह्या डाळी आपल्या शिजल्या जातात त्याच्यामध्ये। पाणी टाकले आपण। आता ह्या आपण 3 शिट्ट्या काढायच्यात कुकरला, 3 शिट्ट्या काढून आपण हा पालक शिजवून घेणार आहे। पहा, अशा पद्धतीने आपल्या 3 शिट्ट्या करून आपण हा पालक शिजवून घेतलेला आहे। डाळ पण छान शिजली, पण आपण हा पालक आहे ना थोडासा आपण मिक्सरला लावून घेणार आहे। तर हे जे आपल्याला असं हा पानं वरती दिसतायत तर ते आपल्याला नको आहेत। आपण पूर्णपणे सगळं हे डाळी आणि हे पालक जे आहे ते मिक्सरला लावून आपण बारीक करणार आहे। तर हे पहा, अशा प्रकारे आपण पालक मिक्सरला लावून घेतलेला आहे। जर मंडळी तुम्हाला आवडत नसेल पालक मिक्सरला लावून त्याचा गरगटा करायचा, तर मग तुम्ही आहे असंच ठेवायचा डाळीमध्ये आणि मग ती डाळ फोडणीला टाकायची। फक्त एवढंच की डाळ थोडीशी हाटून घ्या आणि मग टाका। पण मी आज हा पूर्णपणे पालक मी डाळीमध्ये मिक्सरमध्ये टाकून पूर्ण मिक्स केलेला आहे, म्हणजे आपण गरगट्या भाजीसारखी भाजी झाली आपली ही। आता ही आपण फोडणीला टाकणार आहे। तर हे पहा, आपण इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता ह्याच्यामध्ये आपण पालक फोडणीला टाकणार आहे। आपण आहे ना ह्याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे 2 चमचे। आपण हा पालक तुपामध्ये फोडणीला टाकतोय। जर तूप नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही तेलामध्ये टाकलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण हळद आणि हिंग टाकणार आहे। एक अर्धा चमचा हळद टाकली आपण। त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे।
आता ह्याच्यामध्ये मी हा लसूण ठेचून घेतलेला तो टाकलाय. आता एक लक्षात ठेवा मंडळी, आपण जेव्हा पालक शिजत घातला होता, कुकरला टाकला होता, तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकलेलं आहे शिजताना, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये जास्ती काही मसाले टाकायचे नाहीत. हा ठेचलेला लसूण टाकलेला आहे मी, आणि जो कांदा मी टाकला होता भाजीमध्ये शिजताना, त्यातला अर्धा कांदा शिल्लक होता तो टाकते. तो कांदा आपण भाजून घ्यायचा आहे. अर्धा कांदा आपण भाजीला टाकायचा आहे आणि अर्धा कांदा आपण फोडणीला टाकायचा आहे. तर हे पहा, आपण आता फोडणी करतोय. थोडंसं आपण आता जिरं अगदी थोडं टाकणार आहे, कारण आपण भाजी शिजताना सुद्धा जिरं टाकलेले. हे पहा, थोडंसं आपण जिरं टाकलंय. अशा प्रकारे आता हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. छानपैकी लालसर होईपर्यंत आपण परतणार आहे हा कांदा. कांदा परतून झालेला आहे आपला. आपण टोमॅटो टाकूया. हे टोमॅटो सुद्धा आपल्याला लालसर मऊ होईपर्यंत परतायचे. खमंग अशी तुपाची फोडणी छान अशी बसलेली आहे आपली. 2 चमचे तुपाची फोडणी केली आहे मी. खूप छान होतं. अशा पद्धतीने पालक करून बघा तुम्ही. आणि कसं आहे, पालकमध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेत, डाळीमध्ये आपल्या प्रोटीन्स आहेत. त्याच्यामुळे ही भाजी लहान मुलांना सुद्धा खूप आवडीने खातील मुलं. लहान मुलं, मोठी माणसं सगळ्यांनाच ही भाजी पौष्टिक आहे खाण्यासाठी. असा आपण पालक, तर कधी कधी लहान मुलं खात नाहीत पालक, तर असा तुम्ही डाळीमध्ये जर करून दिलात तर खूप छान पालक होतो. आता ह्याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकतोय. ही धणे आणि जिरे पावडर आहे, एक अर्धा चमचा. हा गरम मसाला आहे अर्धा चमचा. ही लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा. आपण पालक शिजताना लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्याच्यामुळे इथं पण मी थोडी फोडणीला अर्धा चमचा घेतलेली आहे. आणि आता आपण घरगुती मसाला एक थोडासा टाकणार आहे. हा आपल्या वापरातला रोजचा मसाला आहे, तो टाकला. आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा. लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही एवढं तिखट घालू नका. थोडी लाल कलरची लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल, किंवा एखादी हिरवी मिरची चिरून टाकली तरी चालेल. आपण पालकमध्ये 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. आपण आता पालक टाकूयात. जर तुम्हाला हे गरगट असं पालकचं आवडत नसेल तर तुम्ही करू नका मिक्सरला. तुम्ही असाच पालक ठेवा, थोडासा रवीने हटून घ्या आणि फोडणीला टाका. पण अशा प्रकारे पण छान होतो बरं का हा पालक. थोडंसं मीठ टाकूया आपण. मगाशी आपण शिजताना मीठ टाकलं होतं पालकला, जेव्हा आपण कुकरला टाकला त्यावेळेस. मग आता थोडं अंदाजानेच मीठ टाकायचे आणि थोडंसं आपण पाणी पण टाकूया. हे पहा, आपण थोडंसं पाणी टाकतोय. आता हा पालक आपल्याला उकळून द्यायचा आहे. आता शिजवून घेतलेला आहे आपण सगळं, पण जे आपण मसाले परतले आहेत ते मसाले आता छानपैकी आपले सगळे मिक्स व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी हा आता पालक आपल्याला उकळून द्यायचा आहे आणि नंतर आपण सर्व करणार आहे. थोडासा किचन किंग मसाला टाकतोय आपण वरून. आणि हा आता मसाला पण आपल्याला मिक्स करायचा. मी तेलामध्ये टाकलेला नाहीये बरं का किचन किंग मसाला. तेलामध्ये कधीच आपण फोडणीला किचन किंग मसाला टाकू नका. कायम असा वरून भाजीला टाका, त्याची टेस्ट वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान येते. आता हा उकळून देणार आहे पालक आणि मग आपण सर्व करणार आहे.
अशा प्रकारे आपली ही भाजी झालेली आहे। छानपैकी भाजी आपली एक 5 ते 7 मिनिट आपण उकळून दिलेली आहे। सगळे मसाले असे पूर्ण मसाल्याचा स्वाद भाजीला लागलेला आहे। अशा प्रकारे पालकची पौष्टिक भाजी आपली डाळ पालक तयार आहे। आपण आता थोडंसं त्याच्यामध्ये दही टाकणार आहे। गॅस मी बंद करते आणि मग आपण दही टाकूया। थोडंसं दही टाकूया आपण। गॅस बंद केलेला आहे मी आणि नंतर दही टाकलेले। दही जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता, वरून लिंबाचा रस टाकू शकता किंवा मग चिंचेचा कोळ सुद्धा टाकू शकता। आपण आता वरून 1 चमचा तूप टाकतोय। अशा प्रकारे आपली पालकची भाजी डाळ पालक तयार आहे। मंडळी करून बघा, खाऊन बघा। आता मी ही सर्व करणार आहे, सर्व करते आणि मग तुम्हाला प्लेट दाखवते मी। आपण आता भात वाढतोय हा, आपण प्लेट सर्व करतोय बरं का डाळ पालकची। छानपैकी आपल्याला आता असा हा भात सर्व करायचा। डाळ पालक हा भाताबरोबर खूप छान लागतो, चपाती भाकरी बरोबर सुद्धा छान लागतो, पण त्याची टेस्ट भाताला खूप छान येते। त्याच्यामुळे ही भाजी आहे ही भाताबरोबर छान लागते। हा जो पालक आहे हा असा आपल्याला द्यायचा आहे। हा पहा असा आपला आता हा भात आणि डाळ पालक आपण सर्व केलेला आहे। अशा प्रकारे आपला दाल पालक तयार आहे। मंडळी करून बघा, ही रेसिपी खाऊन बघा, पौष्टिक आहे। लहान मुलांना मोठ्या माणसांसाठी सुद्धा छान आहे। पूर्णपणे सगळे विटॅमिन्स आयर्न कॅल्शियम सगळं ह्याच्यामधून मिळतं। तर तुम्ही एकदा करा, खा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।